नमस्कार मित्रांनो, ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. पुणे युनिव्हर्सिटीने नुकत्याच MCQ स्वरूपाच्या काही परीक्षा राबवल्या आहेत आणि त्यासाठी मी आज घेऊन आलो आहे टॅक्सेशनचे काही महत्त्वाचे MCQ. तर मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. आपला पहिला प्रश्न आहे, The basic source of income tax law is. The basic source of income tax law is. मग त्याच्यासाठी आपल्याकडे चार पर्याय आहेत. A. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. B. इन्कम टॅक्स रूल्स 1962. C. सर्क्युलर्स ऑर नोटिफिकेशन्स इश्यूड बाय CBDT. CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स. त्यानंतर D. जजमेंट्स ऑफ कोर्ट्स. जजमेंट ऑफ कोर्ट्स. तर मग the basic source of income tax law is, the basic source of income tax law is Income Tax Act 1961. A. Income Tax Act 1961. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, in respect of a non-resident assessee who is of the age of 60 years or more but less than 80 years at any time during the previous year 1920. इन रिस्पेक्ट ऑफ अ नॉन रेसिडेंट असेसी. म्हणजे एक नॉन रेसिडेंट असेसी असेल तर त्याचं वय जर 60 वर्ष किंवा 80 वर्ष याच्यामध्ये असेल तर त्याला बेसिक एक्झेम्पशन किती मिळेल. तर मग आपल्याकडे पर्याय आहेत. ए. बेसिक एक्झेम्पशन ऑफ ₹2,50,000. बी. बेसिक एक्झेम्पशन ऑफ ₹3,00,000. सी. बेसिक एक्झेम्पशन ऑफ ₹5,00,000. आणि डी. नो बेसिक एक्झेम्पशन लिमिट. मग जर तो 60 वर्ष ते 80 वर्षाच्या दरम्यान असेल आणि जर तो नॉन रेसिडेंट असेल तर त्याचं बेसिक एक्झेम्पशन हे असणार आहे बेसिक एक्झेम्पशन ऑफ ₹2,50,000. बेसिक एक्झेम्पशन ऑफ ₹2,50,000. आणि जर तो रेसिडेंट असता तर 60 ते 80 वयाचा असेल तर त्याचं बेसिक एक्झेम्पशन हे 3,00,000 असतं. पण आता तो नॉन रेसिडेंट असल्यामुळे त्याचं बेसिक एक्झेम्पशन किती आहे, 2,50,000. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, इन केस ऑफ अ डॉमेस्टिक कंपनी हुज ग्रॉस रेसिप्ट्स फॉर द प्रिव्हियस इयर 17-18 इज ₹51 crores, द रेट ऑफ टॅक्स ॲप्लिकेबल इज. मग एक डॉमेस्टिक कंपनी आहे आणि तिचं ग्रॉस रेसिप्ट आहे 51 करोड. प्रिव्हियस इयर 2017-18ची ग्रॉस रेसिप्ट आहे 51 करोड. तर त्याला रेट ऑफ टॅक्स कोणता ॲप्लिकेबल होईल. मग त्याच्यासाठी पर्याय आहेत. ए. 29%. बी. 25%. सी. 30% आणि डी. नन ऑफ द अबव. तर जर डॉमेस्टिक कंपनी असेल आणि त्याला प्रिव्हियस इयर 17-18चं ग्रॉस रेसिप्ट जर 51 करोड असेल तर रेट ऑफ टॅक्स हा 25% लागणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, द रेट ऑफ टॅक्स ॲप्लिकेबल टू अ फर्म फॉर असेसमेंट इयर 2021 इज. मग जर एखादी फर्म असेल आणि त्या फर्मला जर असेसमेंट इयर 2021 रेट ऑफ टॅक्स कोणता ॲप्लिकेबल असेल तर त्याच्यासाठी पर्याय आहेत. ए. 25%. बी. 30%. सी. 35%. डी. 40%. तर जी फर्म असेल तिला टॅक्स ॲप्लिकेबल असेल तो 30% असेल. 30% टॅक्स हा ॲप्लिकेबल असेल. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, वेअर द टोटल इन्कम ऑफ ॲन आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन इज ₹3,10,000, द इन्कम टॅक्स पेबल इज ... अँड सरचार्ज पेबल इज ... जर एक आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन असेल आणि त्याचं टोटल इन्कम ही 3,10,000 असेल तर त्याला टॅक्स किती लागेल आणि सरचार्ज किती लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे. मग त्याच्यासाठी पर्याय आहेत. ए. ₹3,000 टॅक्स आणि सरचार्ज नील. बी. टॅक्स ₹6,000 सरचार्ज नील. सी. टॅक्स ₹500 सरचार्ज नील. डी. टॅक्स ₹93,000 सरचार्ज नील. सरचार्ज 4,650. तर मग जो आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन असेल आणि त्याची इन्कम जर 3,10,000 असेल तर त्याला टॅक्स लागेल 3,000 आणि सरचार्ज लागेल नील. सरचार्ज नील असेल.
म्हणजे टॅक्स ₹3000 surcharge nil, where the total income of an artificial juridical person is ₹3,10,000. The income tax payable is ₹3,000 and surcharge payable is nil. थँक्यू. मित्रांनो, अशाच प्रकारची नवनवीन आणि परीक्षेसाठी महत्त्वाची MCQ जाणून घेण्यासाठी आमच्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.